दत्तात्रेयाच्या गृहस्थ सेवेमध्ये वो बाबा नाही या ठिकाणी बघा आपण आहे ना, आज 20 तारीख आहे. हा अमरकंटककडे रोड जातो. अमरकंटक दिंडोरी, हा दिंडोरी जिल्हा अमरकंटक आणि सरळ मंडला. मंडलाला जर गेलं तर आपल्याला 50-60 किलोमीटर वाढतं. अमरकंटक हा 227 किलोमीटर. आणि या ठिकाणी आम्ही आहे ना रेहजा या ठिकाणी होतो. रेहजावरून आज 20 तारीख या सकाळी परेशानी तो नहीं होगी ना बाबा, ज्यादा बढ़ रहा तो ये क्या परेशानी या ठिकाणी रेहजा या ठिकाणी निघालेलो आहे आम्ही. हमको परेशानी क्या हो? कारण हा चौक आहे, त्या चौकातून आम्ही इथे आज राहिलो होतो या ठिकाणी. हा संपूर्ण घाट आहे. या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. 18 किलोमीटर आहे ना आम्हाला हा आहे ना रोड लागणार आहे या ठिकाणी. आज 20/1/2026 आहे. नवीन वर्षाचा दिवस आहे. नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाचं या ठिकाणी 18 किलोमीटर आहे जवळजवळ. नर्मदे यार हा आम्ही आहे ना 20 तारीखाची 20/1/2026 नवीन वर्षातल्या 20 तारखेच्या दिवशी आम्ही रिछाई गावामध्ये आज विश्रांती होती. 19 तारखेला संध्याकाळी आणि 20 तारखेला सकाळी आम्ही रिछाई या ठिकाणावरून 6:30 वाजता परिक्रमा सुरुवात केली. आणि त्यानंतर ढोबी गाव या ठिकाणी आम्ही आलो. त्या ठिकाणी एक चाय प्रसादी घेतली आणि त्यानंतर आम्ही हा आमचा थोडासा जंगल मार्ग आहे 20-1 किलोमीटरचा. या ठिकाणी हा जंगल मार्ग आहे. या जंगल मार्गे थोडे प्राणी पण आढळतात. ही रामसेना आहे, ही आहे आता इथे रस्त्याच्या बाजूला. ही रामसेना आहे या ठिकाणी. आणि इथे कमी परिक्रमा असे या रोडला कमी चालतात, कारण 70 ते 80 किलोमीटर जास्त पडते या ठिकाणावरून. ह्या कारणामुळं अमरकंटककडे जाण्यासाठी ह्या कारणामुळं इकडनं आहे ना सर्व परिक्रमावासी तर दुसरा दिंडोरी जिल्हा दिंडोरी मार्गे जातात. या ठिकाणी जो हा मंडला आहे, मंडला जिल्ह्याकडे इकडं हा जो पुढे आम्हाला मंडला लागणार. मंडला जिल्ह्यातून न जाता दिंडोरी जिल्ह्यातून जातात अमरकंटककडे. नर्मदे या ठिकाणी आम्ही आहे ना उदयपूर या ठिकाणी आलेलो आहे. जे आम्ही रिछाई गाव, ढोबी गाव आणि उदयपूर. आता आम्हाला ह्या परिक्रमा रोडवरती जे तिसरं गाव आहे ते उदयपूर. आणि पुढे आम्हाला बिजाडंडी गाव लागणार आहे. एक 10 किलोमीटर अंतरावरती आहे. हे जे गाव आहे उदयपूर या ठिकाणी या ठिकाणी आपण आहे ना या रोडने चालल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एक बिजाडंडीच्या अलीकडे आहे ना मोती नाना आला. त्या ठिकाणी हे असं आहे. आणि हा जो रोड आहे आपल्याला आणि हा मार्ग आहे, ह्या मार्ग आहे सर. अरे या ठिकाणी आपण आहे ना आत्ता आहे ना सध्या आहे ना हा मंडला रोडला आहे. मंडला रोडला आल्याच्या नंतर बिजाडोंडी गाव आहे. बिजाडोंडी गावामध्ये राधाकृष्ण मंदिर आहे. त्या मंदिराचे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. हे मंदिर सुंदर असं मंदिर आहे. हे जे आहे ना परिक्रमा रोडवरती आपल्याला आहे ना हवेवरतीच आपल्याला हे बिजाडोंडी जे मंदिर आहे ना ते मंदिर एक असं मंदिर आपल्याला बघायला भेटतं आहे बिजाडोंडी. आणि एक सुंदर असं राधाकृष्णाचं मंदिर आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना सुरुवातीला मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला आहे ना हनुमानांची मूर्ती आहे. आणि त्याच ठिकाणी आपण पुढं आल्याच्या नंतर आपल्याला हनुमानाची राधाकृष्ण बिजाडंडी नर्मदे बिजाडंडी राधाकृष्ण मंदिर आहे या ठिकाणी. एक या ठिकाणी आहे ना बिजाडंडी राधाकृष्ण मंदिर आहे. हे किती सुंदर असं मंदिर आहे. एक नंबर ते पाहू शकता आपण. एक गणपती आहे, मैया
एवढं भारी सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. आणि ह्याच ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना ओम नमः शिवाय या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला हे पाहू शकता आपण भोलेनाथांची इथं भोलेनाथाची पिंड आहे इथे या ठिकाणी. आणि हे जे पुढं आल्याच्या नंतर आपल्याला गुरुदेव दत्त आणि या ठिकाणी पुढे आपण असा परिसर आहे याचा नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना बिजायदंडी राधाकृष्ण आश्रमापासून आपण मंडला रोडला आहे ना या ठिकाणी आपल्याला आहे ना बंजारन माता किंवा नारायणगंज या ठिकाणी आपली या रात्रीची ना विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी. आणि स्पीड करो. आणि हे बिजाईगंज हे समोर आपल्याला जे गाव दिसतंय हे बिजाईगंज गाव आहे या ठिकाणी. आपण ह्या राधाकृष्ण मंदिराच्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी आहे ना थोडी घेऊन आहे ना पुढे निघालो हे नारायणगंज या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही एक घाटामध्ये चाललेलो आहे. काय म्हटलं बाबा तुम्ही? नर्मदे पाठवलं होतं मग त्याच्यात माझं पर्सनल आहे ना मग ते म्हणे आई म्हणे कसं काय फोटो पाठवले. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही घाटाच्या इथे नर्मदे. आज 20 तारीख आहे. आज 20 तारीख आहे आमची आहे ना 20/1/2026 आमचा परिक्रमेच्या आमच्या आजच्या दुपारच्या वेळेस आम्ही आहे ना या ठिकाणी दुपारच्या वेळेस आम्ही रिच्छाई या ठिकाणावरून आहे ना आज 20 तारीख सकाळी रिच्छाई या ठिकाणावरून आज आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालेलो. 6:30 वाजता निघालो. 6:30 वाजता जो हायवे आम्ही मंडला रोड पकडला 30 नंबर हायवे तो रायपूर हायवे मंडला रोड रायपूर हायवे. आणि घाट तसाच पुढे आम्हाला येता येता एक घाट लागला. घाट चढल्याच्यानंतर उताराला एक ढोबी गाव लागलं. ढोबी गावामध्ये आम्ही तिथे एक रस्त्यावरती आम्हाला एक चायप्रसादी एक रस्त्यावरती एकाच्या घरामध्ये त्यांनी बोलवलं. चायप्रसादी घेतली. चाय घेतल्याच्यानंतर पुढे असंच आम्हाला एक थोडंसं जंगल मार्ग लागलं. पूर्ण जंगलच मार्ग आहे तसा हा जर पाहिला तर आपण या ठिकाणी पाहिला तर जंगलच मार्ग आहे. आणि त्या मार्गे आपण जंगल मार्गे येता आपल्याला पुढे थोडीशी रस्त्यावरती एक वानर सेना लागली. वानर सेना लागल्याच्यानंतर आपण परत आपल्याला रिचाई लागल्याच्यानंतर असं पुढं आलं ढोबीच्या नंतर पुढं मोठं जे गाव लागलं ते उदयपूर लागलं. उदयपूरमध्ये तसंच पुढं उदयपूर लागल्याच्यानंतर आम्हाला तिथूनच पुढे आल्याच्यानंतर आम्हाला एक बिजादांडी लागलं. बिजादांडीमध्ये ना मस्त एक राधाकृष्णाचं मंदिर होतं. त्यामध्ये आम्ही आहे ना एक सकाळचा बालभोग होता असता तो बालभोग घेतला. तसंच पुढं आल्याच्यानं धनवाईला आम्ही तिथं आहे ना त्या ठिकाणी आहे ना थोडंसं आम्ही थांबलो. थोडासा रेस्ट घेतली धनवाईला थांबल्याच्यानंतर आम्ही पुढं धनवाईच्या आधी आम्हाला बिजादांडी लागलं. बिजादांडीला आहे ना ते मंदिर आहे राधाकृष्णाचं बिजादांडीला. तिथे धनवाई लागली. धनवाईच्या पुढं आल्याच्यानंतर घाट चढून आल्याच्यानंतर आम्ही थोडंसं एक आपले विश्रामस्थळ होतं तिथे बसस्टँडचं छोटंसं तिथे थांबले आहे. जंगलाच्या इथं रोडच्या बाजूला केलेलं आहे गव्हर्मेंटने. तिथे थांबल्याच्यानंतर तिथे थोडंसं चाय प्रसादी घेतली. चाय नाही घेतली एक थोडंसं बालभोग असतो तो थोडा घेतला.
आणि तसंच आता पुढे निघालेलो आहे. तर आम्हाला पुढे आहे ना नारायणगंज त्या ठिकाणावरून 10 किलोमीटर अंतर आहे. तर आत्ता आम्हाला या ठिकाणी आहे ना आता वाजलेत तसं जर पाहिलं तर या ठिकाणी 2 वाजलेत. तर आम्ही 10 किलोमीटर अंतर संध्याकाळी 4, 4:30, 5 पार करू शकतो. ऊन भरपूर लागतं ह्या ठिकाणी. ऊन जास्त असल्यामुळं थोडंसं चालायला तकलीफ होते. आणि हा संपूर्ण जंगल एरियाचे इथं पाण्याची थोडीशी कमतरता आहे. आणि पाण्याचं असल्यामुळं पाणी थोडंसं जवळ ठेवावे. आणि पाणी जवळ ठेवलं तरी चालेल, थंड पाणी, गरम होतं पाणी, त्यामुळं थोडंसं असा भाग आहे या ठिकाणी. आणि आम्ही ह्या मार्गे परिक्रमा अशी शक्यतो येत नाही आहे. आता आम्ही दिवसभरातून 4 ते परिक्रमा अशी, बाकी कोणच येत नाही या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना रिच्छाई या ठिकाणावरून नर्मदे हर या ठिकाणावरून आम्ही आहे ना नारायणगंज या ठिकाणी रात्रीच्या विश्राम व्यवस्थेसाठी आहे ना आम्हाला हा जो 30 नंबर हायवे नॅशनल 30 नंबर हायवे हा रायपूर या ठिकाणी जातो. आणि पूर्ण हा आहे ना तिथपर्यंत आम्हाला जंगल मार्ग आहे जाण्यासाठी. आणि 1-2 हॉटेल किंवा असं एक हे आश्रम काय वगैरे काही लागलेलं नाही या ठिकाणी. कारण डायरेक्ट नारायणगंज या ठिकाणी आश्रम आहे. आणि आम्हाला एक राधाकृष्ण मंदिर होतं त्या ठिकाणी बालभोग घेऊन आम्ही पुढे निघालो त्या ठिकाणावरून. नर्मदे हर या ठिकाणी आम्हाला रोडवरती चालत असताना ना एक गाडी ट्रकवाले भैया होते वो रुके. और रुके वो क्योंकि एक थोड़ा चढ़ाई थी, हम लोग है ना चलते चढ़ाई के नीचे थे तो वो ऊपर चढ़ाई थी. चढ़ाई चढ़ते चढ़ते वो चढ़ाई पे आगे जाके रुके. आणि वो खाली हम लोग को ना एक दक्षिणा देने के लिए रुके थे. तर हम 4 जन के लिए 200 रुपये इसने दिए, 200 रुपीज़. आणि हे 4 जन के लिए दिए हम लोग को. आणि हे इसको दिए, इसका नाम हे आपले गुना MP गुना गावचे नवीन रघुवंशीला हे भेटले. आणि नवीन रघुवंशी हाँ 4 जन को दिए. तो सबको है ना आ जाएगा, टेंशन नहीं. अभी बाल भोग का नहीं, रात्रि का खाने का पीने का कुछ नहीं है, मैया देती है, टेंशन नहीं अभी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही नारायणगंज या ठिकाणी हा आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. हा थोडा जंगल मार्ग आहे. जंगलातून हा नॅशनल हायवे 30 नंबर आहे. ह्या मार्गे येण्याचं आमचं एकच कारण आहे, ह्या जो मंडला रोड आहे, मंडला रोडला आहे ना आम्ही हा सगळ्यात जुना परिक्रमा मार्ग आहे. मंडला रोडला येण्याचं एक कारण तिथे एक डॅम आहे, डॅमच्यामुळं आमचा हा परिक्रमा मार्ग थोडा फिरवला आहे. आणि मंडल्यापासून आम्हाला आहे ना अमरकंटकला जाण्यासाठी आहे ना मंडलावरून थोडासा कठीण मार्ग लागणार आहे. असंच एक जंगल लागणार आहे आणि ते भरपूर मोठं एक जंगल आहे ते पण. आणि 70 ते 80 किलोमीटर ह्या रोडने एक परिक्रमा आहे ना, तो मार्ग आहे ना तो पायी परिक्रमेचा मार्ग आहे. तो 70 ते 80 किलोमीटर अंतर ह्या मार्गे वाढतं आहे. पण हा एक जुना मार्ग आहे. आणि 40 किलोमीटर ते 50 किलोमीटर अंतरावरती आपल्याला नर्मदा मैयाचे दर्शन होते. याचं येण्याचं आमचं एक भाग्यच आम्ही समजतो. आणि दुसरं एक कारण आहे त्यासाठी का एक आम्हाला आहे ना 25 तारखेला नर्मदा जयंती आलेली आहे. आणि आम्ही जर अमरकंटक या ठिकाणावरून जर गेलो असतो तर आम्हाला मैया दिसली नसते आमचं. कारण आम्हाला आहे ना आता 25 तारखेला आम्हाला नर्मदा मैयाचे दर्शन होणार त्या जयंतीच्या दिवशी घाटावरती कोणत्या ना कोणत्या तरी. ह्या कारणामुळे आम्ही ह्या ठिकाणावरून, पण आमची एक इच्छाच होती ह्या ठिकाणावरून यायची. ते आज नर्मदा मैयाने आमची इच्छा जी ऐकली आणि म्हणून आम्ही ह्या मार्गे आज मंडला मार्गे चाललो आहे. आजचा रात्रीचा आमचा आजचा जो मुक्काम आहे
विश्रांतीचा तो नारायणगंज या ठिकाणी आहे आणि हा सरळ असा मार्ग आहे रिहाजा या ठिकाणावरून नर्मदे. या ठिकाणी आपल्या नर्मदा परिक्रमा मार्गावरती एक कलिप हे गाव आहे. या ठिकाणी आहे ना छोटी एक बाजारपेठ आहे. या ठिकाणी कलिप गाव हे रोडवरतीच आहे आणि पुढे आपल्याला एक बंजारी माता मंदिर आहे. एक 2 किलोमीटर ह्या इथून पुढे गेल्याच्या नंतर तिथे पण आपल्याला आहे ना एक भोजनची व्यवस्था होऊ शकते त्या ठिकाणी. त्या मार्गावरती आहे ना जरा आपण जो परिक्रमावासी जो मार्ग आहे ना हा आपला थोडंसं जो परिक्रमावासी आहे ना यांनी आहे ना थोडंसं आहे ना कृपा करून थोडंसं साईडने चालणे, कारण गाड्या आहे ना फुल स्पीडने येत असतात या ठिकाणी आणि गाड्या सर्व लोडिंगच्या गाड्या आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत. कृपा करून थोडं स्पीडनी ना बाजूने चालावे. या ठिकाणी बघा हे बंजारी माता आपल्याला जे आहे ना एक नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे ना आपल्याला बंजारी माता मंदिर आहे. हे जे बाबा आहे ना इथं सेवा देतात. इथं आपण आहे ना थांबू शकतो, कारण आहे ना रियाजावरून निघल्याच्या नंतर आहे ना इथे आपल्याला आहे ना आपण बरोबर टायमिंगला येऊन पोचू शकतो. कसंही चाललं तरी ह्या ठिकाणी आपण थोडे हळू जरी चाललो तरी ह्या ठिकाणी येऊन आपण आहे ना इथं थांबू शकतो. हे कलिप ह्या ठिकाणी बंजारी माता कलिप गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावर पुढे आल्याच्या नंतर आपल्याला बंजारी माता हे हवेच्या बाजूला बरोबर मिळेल. नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी आपला जो परिक्रमा मार्ग आहे ना या मार्गावरून आम्ही बंजारी माताच्या मंदिरापासून पुढे आल्याच्या नंतर कुडामौलीच्या पाच पुढे आल्याच्यानं टिकरिया लागणार. टिकरिया लागण्याच्या नंतर आम्हाला नारायणगंज लागणार. तर आमचं आजचं जे होतं नारायणगंज पण आता 4 वाजले. बघूया आम्ही किती वाजेपर्यंत पुढं जाऊ. पण आपल्याला हा जो मार्ग आहे ना हा आपला परिक्रमा मार्ग आहे. आपण ज्यावेळेस आहे ना बंजारी मातापर्यंत ना रियाजा ह्या ठिकाणावरून निघल्याच्या नंतर तर बंजारी मातापर्यंत आपण सहज पोचू शकता ह्या ठिकाणावरून. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 किलोमीटर अंतरावर पुढे ना घाट उतरून आले ना पूर्ण एक घाट उतरणार कुडामौली लागणार. आता संपूर्ण उतार आहे, चढ नाही आहे. आपण एक चढून आल्याच्यानंतर संपूर्ण उतार आहे. हा उतार असल्यामुळं आपणला थोडं स्पीडने आपण जाऊ शकतो. या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण कुडामौली गाव आहे ना या ठिकाणी आलेलो आहे. कुडामौली या ठिकाणी तर आपल्याला पुढे आहे ना नारायणगंज बघूया. इथे जर आपल्याला जर विश्राम व्यवस्थेची हे भेटली तर चांगले असं बघूया. नर्मदे